नॅशनल हायवे क्रमांक 4 पुन्हा बेंगलोर हायवे शेंद्रे ते कागल असे या रस्त्याचं काम चालू झालं आहे. अनेक ठिकाणी हा रस्ता पूर्णपणे निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. आता इथं पायपा बसवले ते बघा, कोयनावासाच्या कमानीच्या समोर पायपा नुसत्या बसवले ते मोकळ्या आहेत. त्या पायपावरून सगळी होलं तशी जाईल. त्यातून पाणी डायरेक्ट टू व्हीलरवाल्यांच्या तोंडावर पडणार वरून पाऊस चालू झाला की. आता पाऊस नाही, पण पाऊस चालू झाला की हे होणार आहे. मग हे काम कसलं आहे आणि ते वरून जर पाणी चालू झालं तर ॲक्सिडेंट अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी शिवराष्ट्र संघटनेचे पदाधिकारी आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्या आंदोलनाची पुढील दिशा काय आहे ते पाहूया. नमस्कार. शिवराष्ट्र योग संघटनेमार्फत आज रेलवाडी फाटा ते कोयनावसात ह्या रोडवरती आम्ही उभं राहिलेलो आहे. जर ह्या पुलाचं काम जर बघितलं, काम खूप अतिशय छान पद्धतीने केलं, पण किरकोळ गोष्टीचं काम आहे ते निकृष्ट दर्जाच्या प्रमाणे केलेलं आहे त्यांनी. जर हे तुम्ही पाणी पडण्याचे जर होलं बघितले वरती तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसेल, त्या होलामध्ये त्यांनी पाईपच बसवलेलं नाही आणि अचानक जर पाऊस आला तर त्या होलामध्ये येणारं पाणी आहे ते सगळं खाली टू व्हीलरवाले जे सर्व्हिस रोडला टू व्हीलरवाले जाणार आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती किंवा त्यांच्या अंगावरती पडून अपघात होण्याचे खूप मोठी दाट शक्यता आहे. त्यामुळं प्रशासनाने याच्याकडं गांभीर्याने लक्ष द्यावं अशी आमची शिवराष्ट्र योग संघटनेच्या वतीनं मागणी आहे. नमस्कार. आज आपला हा पूल जो बघताय तुम्ही, आज नांदलापूरपासून ते आपल्या वारुंजी पट्ट्यापर्यंत जवळजवळ 4.5 ते 5 किलोमीटरचा हा 91 प्लेअरचा पूल मला वाटतं अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा हा पूल उभा राहिलेला आहे. परंतु हे सर्व करत असताना सरकारनं याच्याकडं पूर्ण म्हणजे जो सर्व्हिस रोड आहे याच्याकडं अजिबात लक्ष दिलेलं नाही. तर ह्या सर्व्हिस रोडबद्दल सरकार काय विचारविनिमय करणार आहे का नाही? कारण याच्यावरती आत्तापर्यंत हजारो ॲक्सिडेंट झालेले आहेत. याच्यामध्ये भरपूर लोक मयत झालेले आहेत, काही लोकांचे हातपाय गेलेले आहेत, काही लोकांचे अपघाताने बरेच म्हणजे कायमचं अपंगत्व आलेलं आहे. अशा लोकांच्यासाठी प्रशासन काय निर्णय घेणार आहे का नाही? जर ह्याच्यावरती लवकरच निर्णय घेतला नाही तर आमची शिवराष्ट्र संघटना ही याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. याचा लवकरच दखल प्रशासनाने घेतली पाहिजे. धन्यवाद. हे होते शिवराष्ट्र युवक संघटनेचे पदाधिकारी सदाशिव अण्णा कुंतळे आणि संतोष गोळे साहेब, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष. यांची या तीव्र भावना शासनाने लवकरात लवकर जनतेच्या जाणून घ्याव्या आणि शिवराष्ट्र युवक संघटनेला यातून परावृत्त करावं आंदोलनापासून. पहा शिवराष्ट्र न्यूज महाराष्ट्रावरती अशा नवनवीन बातम्या, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शिवराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.